अनंतिके साहेबांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आलेल्या तमाम खेळरसिकांचं मी साईनाथराजे तलोजा मजकूर गाव आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करतोय। सुपर 8ची ही लढत यामधून जिंकणारा संघ या चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती आपल्या संघाचं आणि आपल्या गावाचं नाव कोरणार आहे। दोन्ही संघाला देऊया कॉम बॉक्स कडनं खूप साऱ्या शुभेच्छा। अक्षय 11-7-0-0-1 हा संघ काल त्यांची जबरदस्त कामगिरी राहिली। त्यानंतर स्वर्गीय महादेव काका 11 शिवान स्पोर्ट्स पेठाली टीमने देखील जबरदस्त कामगिरी केली। काल त्यांचा ड्रेस कोड वेगळा होता, आज मात्र त्यांचा ड्रेस कोड वेगळा आहे, कारण आज देखील त्यांना तिसऱ्या सामन्यामध्ये नितलास इथे चालू असणाऱ्या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये रवाना व्हायच्या। दोन्ही टीमला शुभेच्छा देतोय। चौकार किंग आणि सिक्सर किंग ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपण या ठिकाणी पाहतो संदीप पाटील आणि नक्कीच परेश केणी ही सलामीची जोडी। 4 षटकांची मॅच पेट टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात। आमचे सिक्सर किंग आरसीसी पेटची रण मशीन मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक्सवरती त्यांनी बाईक सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आमचे बंटी जोशी देखील मॅचचा आनंद घेतात। वेग जोशी सोहेल शेखकडनं शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। भावी नगरसेवक आदरणीय सन्माननीय विशाल शेटकेनी यांच्याकडनं देखील या स्पर्धेच्या वाला देखील शुभेच्छा येतात आणि टीमसाठी पेटाली टीमसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा येतात। एक नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत। श्रद्धांजली चषक आपण त्या ठिकाणी पाहिलं, त्र्यंबक शेटकेनी यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आपण त्या ठिकाणी अनुभवली। आमचे हेमंत केणी देखील मॅचचा आनंद घेत असतील तर या ठिकाणी आले असतील हेमंत दादा तर आपण व्यासपीठावरती आपला स्वागत आहे। राजेशजी केणी असतील, उमेश केणी असतील, आमचे हरेश केणी तेजस केणी मॅचचा आनंद घेत असतील किंवा या ठिकाणी आले असतील तर आपण देखील या मंचकावरती आपला साक्षी स्टार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। संदीप स्ट्राइक एंडवरती गोलंदाज रफ्तार के सौदागर, गोलंदाज या ठिकाणी साईबा शेखला आपण या ठिकाणी पाहतो। चौकार किंग आई गावदेवी आई चषक या स्पर्धेमध्ये 9 चेंडूवरती 9 चौकार खेचण्याचा विक्रम त्याच्या नावे, तोच हा फलंदाज। स्ट्राइक एंडला संदीप रेल्वे एंड कडनं गोलंदाज सज्ज, पहिलाच बॉल P1 मध्ये जबरदस्त तडाखा, गॅप शोधलाय, इथे चेंडू चाललाय दणदणीत सनसनीत 4 रन। अरे कोण डान्सर वाला तो कशात काम नाही रे, तो कशात काम नाही रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे। पहिल्या चेंडूवरती दणदणीत सनसनीत सुरुवात, अगदी सूर्यमध्ये धागा रोवावा अगदी त्या पद्धतीने तो फटका एक्झिक्यूट केला होता, ज्या पद्धतीने त्याचा आपण कौतुक केलं होतं, अगदी कौतुकास्पद कामगिरी इथे तो करत असताना संदीपच्या बॅट्समधून येतोय पहिला सनसनीत कणकणीत असा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाज साईबास हा देखील मुरलीला केला आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाजाच्या षटकातील पुढील चेंडू उरला लाईनचा चेंडू होता, शॉर्ट पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न होता। डायरेक्ट बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु इथे चेंडू तो मात्र एक धाव जरूर अंकित केली जाईल। धाव फलकावरती धावसंख्या पाहिल्या तर पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू असताना उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो की एका बाजूला टीम फलंदाजी करत असताना पेटाली संघाला आपण पाहतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी अक्षय 11 पेट संघ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना डावपेच आखले झालेत। या ठिकाणी आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन कडे आणि एक लॉंग ऑफच्या दिशेनं असं क्षेत्ररक्षकांना P1 मध्ये आपण गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज साईबाज या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय। शॉट फाईनल गेट टर्मॅन मध्ये शॉट टर्मॅन तैनात केलं, शॉट मिड ऑफला असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आखलं गेलं। साईबाज समोर फलंदाज डावखोर आहे त्याचा परेश, दांडी गोल, बिग विकेट, बिग 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 विकेट मैदानातून बाहेर, परेशची खेळी संपुष्टात। आपण पुन्हा एकदा शिवाजीराजे भोसले चित्रपट नक्कीच पाहणार आहोत।
नवीन येणारा फलंदाज या ठिकाणी पाहतोय प्रीतम केनी या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण पाहतोय. गोलंदाज आपण साहेबातला इथे सफलता मिळवताना पाहिलं. प्रीतम पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरेल. P1 मध्ये एक वेगवान गोलंदाज साहेबाज यावेळी देखील वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय साहेबाज. आता मात्र लय भारी स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा चेंडू या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या सिंगलच्या बरोबरीनं लेग बायच्या स्वरूपात रन झाली आणि एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपला एकूण धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय. ते मात्र तब्बल एक गडी गारद झाल्यानंतर 6 धावा धाव फलकावरती. टीम नागाव संघाची संघनायकांना वलवली संघाची संघनायकाला विनंती करतोय की आपण जर आले असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे मंचकासमोर. साहेबाज यांच्या षटकातील पुढील चेंडू षटक क्रमांक पहिला संदीपसाठी. समोरच्या दिशेने इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहेत सिद्धेश कोहली. थोडंसं मिसफिल्ड होते त्या ठिकाणी परंतु 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय तब्बल एक गडी गारद झाल्यानंतर 8 धावा धाव फलकावरती. टॉसचा बॉस आपण होताना पाहिला. अक्षय स्पोर्ट्स 7001 फेट टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदाच फील्ड करण्याचा निर्णय योग्य तो निर्णय मी म्हणेन कारण P1 मध्ये गोलंदाजी खूप चांगली होत असताना यावेळी देखील चांगला फटका. इथे सिलिमिड ऑन लास्ट क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी एक चांगल्या षटकाची जरी एक चौकाराचा अपवाद वगळला तरी एक महत्त्वपूर्ण सफलता यावेळी साहेबाजला मिळाली षटकाची झाली आहे. ते सांगता एका षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टिपतोय एकूण धावसंख्या धाव फलकावरती 8 वरती 1 विकेट. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा भारी माणूस हाय तो भला त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. धन्यवाद मास्टर. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण टीमला पॅक केलाय खऱ्या तर आमच्या अक्षय जोशी यांना त्यांच्या गाडीचा लकी नंबर आहे 7001. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजीसाठी आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज आफ्ताब शेख त्यांचं एंड करणं क्षेत्ररक्षण विखुरलेलं. डिफेक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये मिड विकेट शॉट फाईन लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षण पहिला चेंडू फलंदाज प्रीतमसाठी. यावेळी जोराचा प्रहार चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना या ठिकाणी या पाहतोय सिद्धेश कोहलीने पकडला झेल संपलाय. यावेळी फलंदाज प्रीतम केणीचा खेळ. दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा. सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाला चेतना प्रेरणा देणारा संगीत डीजे मास्टर आमचे नक्कीच प्रवीण खूप सुरेख ऑपरेटिंग. आज 5व्या दिवसामध्ये स्पर्धा पदार्पण करत असताना थँक्यू डॉली. डॉलीच्या नावानं आज मात्र बघा या ठिकाणी आता गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आमच्या स्पर्धेचे सर्वेसर्वा संजय दादा मात्रे यांच्या वतीनं गोलंदाजाला दिलं जाईल. क्या बात आहे. बक्षिसांची कैराती स्पर्धा मानाची सन्मानाची अभिमानाची. परंतु यावेळी पंचांकडे आपण कटाक्ष टाकला तर पंच आमच्या दिशेने वळतात सांगतात हा चेंडू खराब आहे. एकदम अंकित केली जाईल बोनसच्या स्वरूपात इथे. तर व्यासपीठावरती ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झाले ते पनवेल महानगरपालिकेचे साहेब जगजीवन नेरुळकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही
मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यावेळीच चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना चेंडू चाला सीमा पार. पंचांचा सॉफ्ट सिग्नल, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर छू म्हणतात. समजाशील स्वभाव भारी इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा. पनवेल तालुक्यात वाजताई डंका सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा. नारायण म्हात्रे, नारायण म्हात्रे पिता लाभला भला, नाव कुळाचा रोशन केला त्याला गणपती. टायटल सॉन्ग आपण या ठिकाणी पाहिल्या ट्रॉफीचा. साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 20-25 बरवा. सुंदर लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक येता क्षणीच रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखं आयोजन. गोलंदाज सज्ज. यावेळी देखील बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू हवेच्या लाटांवरती तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमा रेषा बाहेर छू म्हणतात. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी, देवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद. किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय. हे डॉली पोरजी किशोर पोरजीची लाडकी लेक हाय. आमच्या किशोर दादाच्या नावाची. काय खेळतोय, संघाला धोका होता आणि तो धोका या ठिकाणी टळवण्याचा प्रयत्न. ऋषी ऑन फायर. 2 चेंडूवरती 2 गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार आपण या ठिकाणी पाहिलेत. गोलंदाज सज्ज. फुलर लाईनचा हा चेंडू आपण या ठिकाणी होता फ्लिक केला. चेंडू ऑनसाईडच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील, तर पूर्वी या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती डबल दुरी 22 धावा फलकावरती. 2 फलंदाज जरी बाद झाले परंतु ऋषीने एक जबरदस्त सुरुवात आल्या आपले इरादे मनसुबे इथे व्यक्त करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आफ्ताब शेख यांच्या गोलंदाजीवर करत असताना खूप चांगली फलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून. षटकातील चेंडू फेकून झाल्याचा विचार केला तर 4 अद्याप देखील या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना समोर फलंदाज सलामीवीर या ठिकाणी आपण पाहतोय संदीप पाटील स्ट्राईक एंडला असताना 22 धावा फलकावरती. पुन्हा एकदा आफ्ताब शेख यांच्या षटकातील पुढील चेंडू वेग परंतु ऑफ स्टंपच्या जास्त बाहेरपर्यंत दंडित घोषित करतात आणि पंचांच्या दिशेने वळतात. 2 हात जमिनीला समांतर दर्शवत एक धाव अंकित केली जाईल बोनसच्या स्वरूपात. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 23 वरती 2 विकेट फेटाळली. साईबा शेखने गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आले, एक विकेट देखील त्याला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये आफ्ताब शेख यावरती आक्रमणाला सुरुवात केली मी म्हणेन ऋषीनं. फुलर लाईनचा चेंडू सन्मान दिला ऑन साईडला. डेब्यू विकेटकडे फैजाल आहे त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावसंख्या 2 डझनामध्ये 24 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 षटकातील हा अंतिम चेंडू प्रगतीपथावर असताना डावखुऱ्यात त्याचा फलंदाज यावेळी त्याला सापलं रचण्यासाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षण डिपार्टमेंटमध्ये चेंजेस परिवर्तन इथे होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू धाव फलकावरती. धावसंख्या 2 डझनामध्ये 24 धावा धाव फलकावरती. फुलर लाईनचा चेंडू काऊन देण्याचा प्रयत्न हो गेलाय चेंडू आरपार सीमा पार षटकार. त्याला पाहून जनता सलाम करी वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेट. धन्यवाद. व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय. सन्माननीय दिलीप दादा घरात या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी संतोष पोरजी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते दादांचा सन्मान करायचा आहे. दिलीप दादा घरात साक्षी स्टार चषकामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि त्यांचा सन्मान केला जातोय. एक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची ओळख म्हणजे भिंतीवरचं घडाल देऊन इथे साहेबांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल साक्षी स्टार चषकाच्या वतीनं आणि खरं तर जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीनं आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर नितेश दादा रसाळ उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल.
नितीन दादा रसाल या ठिकाणी उपस्थित विलास दादा पोरजी यांच्या शुभास्या मी तो सन्मान करतोय. तर विशाल दादा रसाल या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या द्वारे. विलास दादा पोरजी स्पर्धेचे सर्वे सर्वा संजय दादा मात्रे संतोष पोरजी साहेब त्यानंतर जगजीवन नेरुळकर साहेब उपस्थित राहिलेत. पनवेल महानगरपालिकाचे साहेब त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करतो विलास दादा पोरजी साहेबांना आणि संतोष दादा पोरजी साहेबांना की आपल्या शुभासे जगजीवन नेरुळकर साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आमचे स्पर्धेचे खरं तर आज टीमसाठी सपोर्ट करण्यासाठी रमजान शेख उपस्थित राहिलेत. चाचांचा देखील सन्मान तिथे केला जाईल. या काका खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. सोहेल शेख यांचे पिताश्री खरं तर रमजान शेख साहेब उपस्थित राहिलेत. आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय स्पर्धेच्या वतीनं. आमच्या स्पर्धेचे सर्वे सर्वा संजय दादा मात्रे आणि संतोष दादा पोरजी यांच्या शुभाहस्ते तो शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा साक्षी स्टार चषकाच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. एक बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये पेठ विरुद्ध पेठाली. सुपर 8चा हा सामना आपण पाहतो. या षटकाचा विचार केला 22 धावा आल्यात आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्यात. 2 षटकाची समाप्तीनंतर 15.00 ची सरासरी काढत असताना 30 धावा आहेत धावफलकावरती. सलमान शेख साहिबा शेखनं भरपूर चांगली कामगिरी केली परंतु आफ्ताब शेख वरती ऋषी केनी अगदी तुटून पडलाय. फिरस काढलीत मी म्हणेन ऋषीनं. संदीप आहेत स्ट्राईक एंडवरती. चला टीम नागाव संघाचे संगणक आणि टीम वळवली संघाचे संगणक आपण जर आले असाल तर लगेच मंचकासमोर आपण उपस्थिती दाखवायची आहे. सलमान शेख घेतात गोलंदाज सग्यान. संदीपसाठी यावेळेस क्या बात आहे कॉन्फिडन्सची अपील इथे केली गेली होती पण बॅट आणि चेंडूचा संपर्क स्विंग झाला मी म्हणेन. आतल्या बाजूने ज्या पद्धतीनं रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी पाहिली. आपल्या शोल्डरचा खूप चांगला उपयोग करत असताना सलमान शेख एक वेगवान गोलंदाज आहे. रेल्वे एंड करणं सातत्याने त्याचा मारा पण या ठिकाणी पाहिला. सलमान शेख तिसऱ्या षटकाचा मानकरी ठरला परंतु या ठिकाणी त्याची कामगिरी खूप चांगली. ते डोकं शांत ठेवून फलंदाजी करायला हवी आहे कारण समोर असणारा फलंदाज भरपूर फॉर्ममध्ये आहे. ऋषीला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आता तुम्हाला आणावं लागेल कारण ऋषीचा आजचा दिवस भरपूर चांगला आहे कारण त्याच्या बॅट्समधून रुबाबदार शानदार 3 षटकार आपण या ठिकाणी पाहिल्यात. संदीप सारख्या मोठ्या फलंदाजाला डॉट चेंडू फेकणं इतकं सोपं काम नाही परंतु गोलंदाज तेवढ्याच ईर्षेनं तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच अनुभवानं ते गोलंदाजी करत असताना सलमानचा या ठिकाणी आपण गोलंदाजी पाहतोय. सुरेख गोलंदाजी अचूक या ठिकाणी सन्मान थोडीस पाय स्लिप होता. दुसरी धाव इथे जोखीम पत्करली आहे. हाय रिक्स हाय बेनिफिट्स इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा नियम आपल्याला सांगतोय जर तुम्हाला जास्त नफा हवा असेल तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी रिक्स अर्थातच भरपूर मोठी रिक्स घ्यावी लागते परंतु ते रिक्स घेतली त्यानंतर तुम्हाला इथे मात्र 2 धावा मिळाल्या आहेत आणि 2 धावच्या बरोबरीत संघ जाऊन टेपलाय 32 या धावसंख्येवरती. सलमान शेख गोलंदाजी करतात. पहिले 2 सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगले डॉट आपण पाहिले त्यानंतर लगेच तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा येताना आपण पाहिल्यात. 32 धावा धावफलकावरती षटकातील अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी. 4 षटकांची मॅच सुपर 8चा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. पोलर लाईनचा चेंडू होता या ठिकाणी टॅपिंग क्रिकेट. एकच धाव अंकित केली जाईल. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी केली जाईल. डावखुरी हाताचा एक विस्फोटक खेळाडू ऋषीला मात्र या ठिकाणी प्राचारण केले जाते. डबल तेरी 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपत्र असताना धाव फलकावरती आपण धावसंख्या पाहतोय तर षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सलमान शेख कुठेतरी मात्र ग्रेट कमबॅक देत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. काल आपण पाहिली बड्डे बॉयज तन्वीर शेखची फलंदाजी आपण खूप पॉवरफुल पाहिली त्यानंतर साकिबची फलंदाजी पाहिली. सलमान इथे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज ऋषी त्यांच्या बॅट्समधून
दमदार शानदार 3 षटकार पाहिलेत. अशाच पद्धतीची खेळी त्याच्याकडनं पाठीराख्याच्या माध्यमातून साकारली जाते. हो स्लोवर, क्या बात आहे, खूप चांगलं, डोकं शांत ठेवून फिंगर रोल खूप चांगला आहे सलमानचा. फसवे चेंडू फेकतात, 5 चेंडू खर्च केलेत, 5 चेंडूमध्ये त्याने फक्त 4 धाव. कुठली सफलता जरी नसली, मी म्हणेन या षटकामध्ये कुठेतरी रोख आलाय फेटाली संघाला. सलामीवीर अद्याप देखील डोकं शांत ठेवून केलं. एक चौकाराचा जर अपवाद वगळला तर सिंगल आणि डबल वरती जास्तीत जास्त लक्ष त्याने संदीप पाटीलनं केंद्रित केलंय. धावसंख्या 34 आहे धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा सलमान यांच्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडवरती संदीप सांडी बिरकावून दिला. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू चाललाय, चेंडू मात्र डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. पुन्हा एकदा हार्दिक अधिक स्वागत व्यक्त करूया. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. संघाची धावसंख्येचा विचार केला 38 धावा आहेत धावफलकावरती. गोलंदाजी मध्ये परिवर्तन होत असताना आपण पाहतोय गोलंदाज फराज हाणामारीचा षटक, खूप चांगला फटका आपण शेवटच्या चेंडूवरती चौकार येताना पाहिला. सलमानांच्या शेवटच्या चेंडूवरती संदीपच्या बॅट्समधून एक संघर्षमय चौकार आपण पाहिला. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती फलंदाज ऋषीला आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा हाणामारीचा षटक, गोलंदाज सज्ज, डान्सर एंड करणं या ठिकाणी फलंदाजीसाठी सज्ज असताना फलंदाज ऋषीसाठी पहिलाच बॉल. आखूर टप्प्याचा चेंडू बाई, परंतु यावेळी चेंडूला बिरकावून दिलाय. सरस लेग रिजन मध्ये आलेला गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार. प्रेक्षकांची झाली या गर्दी चौकार षटकार बघायला. या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला. आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. खाईन तर तुपाशीच नाही तर उपाशी, हीच भूमिका पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेतली या फलंदाज ऋषी केनीच्या बॅट्समधून. षटकार नंबर 4 येतोय. गगनभेदी आसमानी सुलतानी टोले या ठिकाणी आपण फटकावत असताना धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 44 44 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज फराद यांच्या षटकातील दुसरा चेंडू, समोर फलंदाज षटकार रांची नक्कीच आतिषबाजी करणारा फलंदाज पाहतोय. यावेळी देखील चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी सापला रचलं गेलाय. मोठा फलंदाज या ठिकाणी ऋषीचा जो वादल आला होता तो वादल कुठेतरी या ठिकाणी शांत झालाय. ऋषीच्या बॅट्समधून धावा आल्या तब्बल, आपण टीमच्यासाठी पाहिलं तर तब्बल 26 धावांची एक मॅरेथॉन इनिंग जोरदार आल्या ऋषी केनीसाठी. दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय. मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना. त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर. साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आगर. तर याच दरम्यान नावालीचे आमचे निलेश दादा साळुंखे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सन्मानी आमचे स्पर्धेचे सर्वे संजय दादा म्हात्रे यांच्या वतीनं
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी जबरदस्त तडाखा आल्या आल्या आपले इरादे मनसुबे इथे व्यक्त करत असताना मयूरच्या बॅट्स मधून दमदार शानदार 4 रन. आणि या ठिकाणी व्यासपीठावरती ज्यांचा आत्ताच नुकताच आगमन झाले ते संजय दादा मात्रे यांचे भाचे अमोल दादा सालुंके यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा साक्षी स्टार चषकाच्या वतीनं संजय दादा मात्रे आणि सतीश दादा मात्रे यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्वागत आहे सर्वांचं मनापासून. संघाचा विचार केला धावफलकावरती धावसंख्या एकूण पाहिल्या तर अर्थात 48 धावा आहेत धावफलकावरती. रवींद्र मडवी देखील मॅचचा आनंद घेतात. पेटाले टीमला शुभेच्छा देतात. रवी भाऊ आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न एकदा सहजरित्या पुन्हा दुहेरी धाव इथे होणार का कंप्लीट. ऑन द स्टंप थ्रो यायला हवी होती परंतु या 2 धावेच्या बरोबरीनं संघाच्या 50 धावा कंप्लीट होतात. एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. वेल डन. गुड प्ले पेटाले टीम. खरं तर पाहिलं राहुल पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर 8 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आल्या होत्या ते मात्र 22. तिसऱ्या षटकामध्ये सलमाननं खूप चांगला कमबॅक दिला. 8 धावा आल्यात आणि इथे देखील आपण धावा येताना पाहिले 4 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. मयूरच्या बॅट्समधून देखील एक शानदार चौकार आपण पाहिला. गोलंदाज पराग यांच्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी साडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर होता. बॅटच्या स्लॉटमध्ये व्यवस्थित नव्हता चेंडू. एक धाव दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. शेवटचा चेंडू कदाचित संदीप फेस करतील. सलामीवीर जवळपास 18 मिनिट झाले तर तो खेळपट्टीवर खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतो. एक 2 चौकार त्यांच्या बॅट्समधून पाहिले. धावफलकावरती एकूण धावसंख्या आली त्या मात्र 51 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा चेंडूवरती तर षटकार आला तर 57 धावा होतील आणि चौकार आला तर 55 धावा होतील. परंतु पाहूया अंतिम चेंडूवरती काय रहस्य असेल. आज देखील फेटाली ब संघाला मात्र खेळण्यासाठी नितलास इथे रवाना व्हायचा आहे. परंतु इथे देखील त्यांची कामगिरी खूप अतुलनीय आहे. कारण यामधून जर जिंकले तर एका ट्रॉफीचं ते नक्कीच मानकरी होतील. दोन्ही संघ तुल्य बल्ल्यात खऱ्या आपण पाहतोय. संदीप साठी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. गॅप शोधला. इथे चाललाय चेंडू सर कव्हर पॉईंट रिजन मध्ये दन 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 करत असा शेवटच्या चेंडूवरती याच्यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि शेवट गोड झाला. या चौकाराच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपला. एकूण धावसंख्या धावफलकावरती 55. जय गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी. नावाजलेले संघाचे कॅप्टन आणि नागाव संघाचे कॅप्टन यानंतर होणारी या ठिकाणी सुपर 8ची अजून एक बिग फाईट मॅच म्हणजे एका बाजूला संघ नागाव तर दुसऱ्या बाजूला वलवली संघ हे 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळतील. आज पहिल्या मॅच मध्ये तुम्ही सामना पाहिला असेल. क्रिशा 11 जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवले विरुद्ध गावदेवी खिडकाली यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि खिडकाली संघाने सामना जिंकून या स्पर्धेतल्या 4थ्या फेरीमध्ये आता 4थ्या क्रमांकापर्यंत आता सेमी पाण्यापर्यंत ते पोहोचलेत. खरं तर दमदार खेळ झाला. परंतु आता दुसरी सुपर 8ची लढत मैदानाच्या आतमध्ये अक्षय स्पोर्ट पेट आणि त्याला फाईट करतोय स्वर्गीय महादेव काका शिवान शिलबन पेटाली संघ. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल आणि नेक्स्ट लढत असणारी ती वलवली विरुद्ध नागाव या 2 टीम मध्ये. चला दोन्ही कॅप्टन आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान अगला मुकाबला बिग फाइट होगा.
तर नक्कीच 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर अक्षय 11 पेट टीमसाठी इथे आव्हान असेल. अब तक 56 सामन्यामध्ये काय घडणार बिघडणार पुन्हा एकदा आवाज ऐकूया आमचे योगेश मुडवी सर, सिद्धी करवले, तत्पुरी डीजे प्रवीण. लाडका आयोजक इनाम पुलीचा सतीश दादा म्हात्रे, मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे. धन्यवाद सर प्रवीण. तर पुन्हा एकदा टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतोय आई गावदेवी 12-13-11 नागाव टीमचे संघनायक आणि हिमांशू इंटरप्राइजेस आई गावदेवी वलवली टीमचे संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. खऱ्या अर्थानं आम्ही नक्कीच धन्यवाद मानू. नवी मुंबई वेलफेअर फाउंडेशन तर्फे साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सर्व क्रिकेट खेळाडूंसाठी मोफत ॲम्ब्युलन्स मेडिसिन्स आणि स्टाफ इथे उपलब्ध करून दिला. त्या सर्व आयोजकांचा मी खऱ्या अर्थानं अपोलो हॉस्पिटलचं या ठिकाणी आम्ही ऋणी आहोत. श्री गणेश मधुकर पाटील साहेब असतील, मिलन निमियस मॅडम असतील, श्री गौतम पाटील सर असतील, प्रवीण भोईर सर असतील, संगीता मोहोकर मॅडम असतील, उमेश वसंत माळी साहेब असतील, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. त्यानंतर आमच्या नमिता पाटील मॅडम असतील, अमित टिलेकर सर असतील, त्यानंतर आशाताई असतील, जोएल आणि गणेश पाटील आमचे कमिटी मेंबर आहेत, त्या सर्व आणि आमच्या संपूर्ण स्टाफचा आम्ही या ठिकाणी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच साइनाथ राजे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज के दिन की बात करेंगे तो सबसे बेहतरीन दिन है इस प्रतियोगिता का. मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल. आज 4 टीमें सुपर 4 में क्वालिफाई होगी. 2 तो टीमें ऑलरेडी सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है. तीसरा मुकाबला है. जीत के लिए टारगेट की बात करेंगे तो 56 रनों का टारगेट रखा है और टारगेट का पीछा करने के लिए टीम पेट की सलामी जोड़ी मैदान पर पहुंची है. पहली गेंद वाइड का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रनों के साथ अकाउंट ओपन होता हुआ. सलामीवीर बल्लेबाजों की बात करेंगे. शाकिब शेख और तनवीर शेख, ये 2 ताकतवर बल्लेबाज पहुंचे मैदान पर. टारगेट 56 रनों का. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. और पहली गेंद वाइड आने के बाद दूसरी गेंद में मौका दिया था कैच आउट का और वहां फील्डर थे मिड ऑफ में अंकित. बिल्कुल ये देखिए इतना आसान भी कैच नहीं था. प्रयास तो बहुत बेहतरीन किया, पहुंचे थे, लास्ट मोमेंट में हाथ से गेंद निकल गई. एक एक विकेट, एक एक रन दोनों टीम के लिए बहुत इंपॉर्टेंट है. डू और डाई का मुकाबला है, करो या मरो की स्थिति है. इस बार हवा में फील्डर नहीं है कोई और जब तक फील्डर पहुंचे तब तक गेंद बाउंड्री लाइन के बाहर हो चुकी है 4 रनों के लिए. और इसी चौके के साथ टीम की टोटल रन संख्या पहुंची है 5 रन पर. समर्थ कृपा बंगला माडी, किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. समर्थ कृपा बंगला माडी, किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी. वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय. जीतने के लिए 56 का टारगेट है. दोनों टीमें ताकतवर एक दूसरे के सामने. डू और डाई का मुकाबला, करो या मरो की स्थिति. जीतेंगे तो इस ट्रॉफी को उठाएंगे. इस बार ऑन साइड में फ्लिक किया, फील्डर दूर है. उसी क्षेत्र में फिर एक बार डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार. यह आता हुआ शानदार छक्का.
छत्रपती शिवरायांचं संगीत सकाळी सकाळी प्रत्येकाला ऐकवले जात आहेत, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि काय दमदार क्रीडा स्पर्धा तुम्ही गेली 4 दिवस पाहिली. या स्पर्धेची चर्चा गेली संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि ती क्रीडा स्पर्धा शेवटच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मॅच नंबर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रहार, पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलंय. यावेळी वाईडिश लॉंग ऑनला बॉल सीमारेषा बाहेर. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. शाकिबच्या बॅट मधून आता आक्रमण सुरू झालंय. एक चौकार, षटकार, त्यानंतर चौकार आणि तो सांगतोय की ह्या मॅच मध्ये मला जिंकायचंय, माझ्या संघाला सुपर 4 मध्ये दाखल करायचंय. त्यामुळे तो मैदानावरती एकाकी झुंज देतोय आणि तो सांगतोय की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. टीमची धावसंख्या टोटल 15 या धावसंख्येवरती. बाबा साई बाबा मी दर्शन येईन रे. साई बाबा मी दर्शन येईन रे. ओढ बेटीची लागली मला वार तो गुरुवार. तन्वीर शेख तुम्ही पाहतायत. शाकिब आणि तन्वीरच्या मध्ये जी पार्टनरशिप आहे ती आतापर्यंत काल आपण पाहिली. रोहिंजन संघाच्या विरोधात खेळताना त्यांनी 65 धाब्याची सर्वोत्कृष्ट पार्टनरशिप रचली. त्याच्या अगोदर तुम्ही समीर नाईक आणि प्रयास कोळीची पाहिली, जी कारगर संघाविरुद्ध 61 धाब्याची होती. काय दमदार खेळ राहिला. ही सलामी जोडी पेठ संघाची ताकद आणि पुन्हा एकदा प्रहार. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. जबरदस्त व्हॉइस ऑफ तारा विलेज आमच्या आदरणीय बंधुतुल्य मित्र रोशन पाटील सर या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक साक्षी स्टारचं सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आक्रमकता काय असते हे दाखवलं. 19 धाबा 5 चेंडू मध्ये एकवटल्या गेल्या. आज मात्र इथे काय बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमारेषा बाहेर. शाकिब शेखच्या बॅट मधून अजून एक शानदार चौकार. एकूण 3 बॉल 3 चौकार. या षटकामध्ये 4 चौकार 1 षटकार. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 23 धाबा आल्या. जे टार्गेट होतं 56 धाब्याचं त्याच्यातनं 23 धाबा तर ऑलरेडी आल्या आहेत. म्हणजे आता फक्त गरज आहे 33 धाब्याची 18 बॉल मध्ये. मित्र जीवलग भाई सतीश केला जीवना मास्टर. चला नागाव टीम संगनायक आपण या ठिकाणी या, कारण वलवली संघाचे संगनायक या ठिकाणी आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नागाव टीम आपली संपूर्ण टीम या ठिकाणी दिसते. तर आपण या टॉस साठी आपण चला नागाव टीम आणि इथे आमचे वलवली टीमचे संगनायक या ठिकाणी आहेत. तर क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय रमजान शेख आमचे काका आहेत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. क्रिकेट हा खेळ असतो जरी स्फूर्तीचा जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. काकांच्या पवित्र शुभ हस्ते दोन्ही संघांना सुपर 8 मध्ये दोन्ही संघ इथे मात्र दाखल झालेत. काकांच्या शुभ हस्ते आम्ही इथे नाणेफेकी संपन्न करतोय. मॅच चालू आहे. चला कॉल होतोय टीम नागाव संघाच्या माध्यमातून. पाहूया काय कोण होतो विजेता. नाणेफेकी जिंकली टीम नागाव संघ. फक्त निर्णय सांगा. डिसिजन इज पेंडिंग. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. हो टू योगेश मडवी सर. थँक्यू. जिंकण्यासाठी टार्गेट आता प्रत्येक बॉलला प्रहार. आज मात्र त्याने मनामध्ये विचार केला की आमचा संघ आम्हाला सुपर 4 मध्ये दाखल करायचा आहे आणि आक्रमकता सिद्ध करताना इथे ठोकलाय बॅट्समन तन्वीर शेखनं षटकार. भारी बघून दोस्ती यारी. पुन्हा ठाणा बॉम्बे टू गोवा उटी मैसूर कन्याकुमारी. मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे, मित्रांना घेऊन सतीश म्हात्रे. जीवाची करतोय एन्जॉय, आपल्या जीवाची करतोय एन्जॉय. असा दिल
दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय. काय बॅटिंग आहे. पहिली सुरुवात करताना शाकिब शेखनं सुरुवात केली, आता तनवीर शेख. कहते ना की बारी बारी सबकी बारी, पहले शाकिब की अब तनवीर की. आणि काय आक्रमकता, प्रत्येक बॉलवरती प्रहार करतायत. हा चेंडू दोन्ही बॅट्समन एका एंडमध्ये होते. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये टीम पेटाली करून. कारण अशा क्षणाला एखादी विकेट पडली की संघावरती दडपण येऊ शकते, परंतु तो प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. प्रयत्नांती यश प्राप्ती असं म्हटलं जाते. संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण बिना संघर्ष कोई महान नहीं बनता. और जब तक ना पडे चोट हथोड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागले. मात्र या मॅच मध्ये तुम्हाला सुपर 4 मध्ये जायचं असेल तर तुम्हाला देखील संघर्ष करावा लागेल. बॉल चांगला आहे, पॅडवरती होता, अपील स्ट्रॉंग, अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आज पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील तांडेल सर, मॅन फ्रॉम बेलवली, जे रायगडचे पंच कमिटीचे उपाध्यक्ष आहेत, ते सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेख पंचांची भूमिका, कारण लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना प्रामुख्याने 3 गोष्टी पाहाव्या लागतात: लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर कुठे. आताची जी लेंथ होती ती ऑप्शनच्या थोडी बाहेर होती. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढला, ऑनसाईडला फिल्डर आहे, जोपर्यंत येतील तोपर्यंत रन्स तर त्या ठिकाणी प्राप्त झाल्या. 2 आणि 3ऱ्या धाब्याचा कॉल होता परंतु नकार दिलाय. 2 धाब्याने संघ पोहोचला 31 या धावसंख्येवरती. आता जे समीकरण राहिले ते मैदानावरती जिंकण्यासाठी 15 धाबेची 25 धाबेची आवश्यकता आहे. येणाऱ्या चेंडूमध्ये 14 चेंडू 25. सामना अद्याप संपला नाहीये. इथनं 1-2 विकेट आल्या, डॉट बॉल आले तर सामन्यामध्ये दबाव येऊ शकतोय. चेंज ऑफ डिलिव्हरी गतीपरिबंधचा प्रयत्न केला परंतु त्याची लेन चुकीची राहिली आणि बॉल ऑप्शनच्या बाहेर गेला. जेव्हा तुम्ही व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये आणता तेव्हा तुमचा जो टप्पा आहे तो नियंत्रित असला पाहिजे. आता चेंडूमध्ये त्याने व्हेरिएशन आणलं, बॅक ऑफ द हँड चेंडूचा वापर केला परंतु त्याची लेंथ चुकीची होती. चांगला फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या धाबा फटकावरती 33 लागलेत. म्हणजे अद्याप जिंकण्यासाठी 23 धाबेची गरज आहे. येणारे 13 बॉल 13 चेंडू आणि 23चं समीकरण. सर्व प्रेक्षक वर्गाच्या नजरा आमच्याकडे लागलेत कारण ही ट्रॉफी तुम्ही पाहताय, साक्षी स्टारची चषक ट्रॉफी तुम्ही पाहतायत, जी व्यासपीठाच्या समोर अगदी चमचम करते. खोलबा टप्प्याचा चेंडू, मात्र इथे क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 16.00 ची सरासरी पेठ संघाने मैदानावरती गाठली. म्हणजे एकूण 16.50 अर्थात 33 धाबा झाल्यात. आता गरज येते इथे 23 धाबेची, म्हणजे 11.50च्या सरासरीनं येणाऱ्या 12 बॉल मध्ये पेठ संघाला बनवायचे आहेत 23 धाबा. मास्टर युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पेठ संघासाठी शुभेच्छा येतात. युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद देखील घेतात. आमचे शुभम जोशी देखील मॅचचा आनंद घेतात. शुभम जोशी आमचे जावई बापू आहेत स्पर्धेसाठी आणि खास करणं अक्षय 11 पेठ टीमसाठी त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच शुभम जोशी, स्वागत आहे आपलं देखील. पहिला मॅच ब्राह्मण करबले विरुद्ध खिडकालीमध्ये लढत पाहायला मिळाली. खिडकाली संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आताची लढत तुम्ही मैदानावरती अक्षय स्पोर्ट पेठ विरुद्ध तुम्ही महादेव काका शिवान श्रीमंत पेठाली यांच्यामध्ये पाहतायत. यानंतर होणारी जी लढत आहे नागाव विरुद्ध वलवली यांच्यामध्ये, म्हणजे आतापर्यंत 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेत. टीम नावाली त्याचबरोबर खिडकाली हे 2 संघ सुपर 4 मध्ये आलेत. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये आणि पुढच्या मॅच मधून जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये. एकूण 32 संघांना इन्व्हाइट या स्पर्धेमध्ये करण्यात आलं आणि त्या 32 मधून आतापर्यंत 2 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाले आहेत आणि आता हे 4 संघ सुपर 4 मध्ये येण्यासाठी लढतायत मैदानाच्या आतमध्ये.
दोन्ही ताकदवर संघ 12 बॉल मध्ये आता 23ची आवश्यकता आहे. काहीतरी रणनीती आखावी लागेल कारण पेठ संघानं केलेली दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप बघा त्यांची पहिल्या विकेटसाठी 12 मध्ये 33ची झाली आहे. म्हणजे आता 12 मध्ये गरज राहिली ती 23 धावेची. रहा संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. सूर्यासारखं तुम्हाला तळपदार कामगिरी करायची असेल तर तुम्हाला या तापत्या उन्हामध्ये एक चांगला खेळ करावा लागेल आणि तो प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करतील दोन्ही संघ. परेश केनी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती जे निर्णायक षटक फेकण्यासाठी त्याचा वापर करण्यात आलाय. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. परेश केनी म्हटलं की डावकुऱ्याचा गोलंदाज आहे आणि डावकुऱ्याचे खेळाडू नेहमी क्रिकेटमध्ये काही ना काही वेगळं सिद्ध करून दाखवतात. फलंदाजी असली की त्यांची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते चांगली. गोलंदाजी आता सध्या लेग ब्रेकच्या माध्यमातून त्यानं बॉल फेकला. उजव्या हाताच्या खेळाडू अर्थात सेकंडवरती खेळाडू तुम्ही पाहतायत तन्वीर शेख आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तन्वीर शेख सेकंडवरती बॅट्समन जिंकण्यासाठी 11 मध्ये 23. यावेळी बॅटचा मधोमध लागलाय टक असा आवाज आला आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. षटकार. समाजसेवक डॅशिंग भारी कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची. काय बॅटिंग आहे तन्वीर शेखची. पहिला षटकार त्यानंतर हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. कट करण्याचा प्रयत्न विकेटच्या मागे. धाव जर घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित एकाला माघारी यावं लागलं असतं परंतु शेवटच्या क्षणाला त्यानं डिसिजन चांगला घेतला की ही धाव आपल्यासाठी पूर्ण होणार नाहीये. डॉट बॉल डॉट षटकार डॉट. राहिली 9 चेंडू आणि आता 17 धाबीची गरज आहे. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. फुलटॉस चेंडू होता परंतु ते एक सिंगल तर घेतली. डबलचा प्रयत्न जोपर्यंत बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा अगदी वेगानं कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोघांमध्ये तालमेल चांगला आहे. कॉलिंग व्यवस्थित आहे. त्यामुळे या धाबेचा पाठलाग करताना आतापर्यंत योग्यरित्या त्याने आतापर्यंत केलाय. अर्थात 41 धाबेची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पेठ संघासाठी त्यांनी केली आहे. कौतुकास्पद खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पेठ संघाचे आज ओपनर. यावेळेस मात्र चांगला फटका स्क्वेअर कटचा लाजबाब फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी देवीचा आशीर्वाद. गणोबा देवाचा आशीर्वाद किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियांका वहिनीच्या पाठीशी हाय. 7 चेंडू 11 अद्याप सामना संपला नाहीये त्यामुळे येणारा चेंडू एखादा डॉट किंवा विकेट अपेक्षित असेल. हा चेंडू डॉट आलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आली. शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धाबीची गरज आहे. दोन्ही संघ सहजासहजी हार मानणार नाहीयेत. दोन्ही संघ ताकदवर एकमेकाविरुद्ध अनेक वेळा खेळलेत त्यामुळे एकमेकाच्या उणीधुणी एकमेकाचे डावपेच हे दोघांना माहित आहेत. त्यामुळे सामना तेवढाच रंगतदार प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ 2-2 सामने जिंकले म्हणजे या स्पर्धेमध्ये त्या दोन्ही संघाची कामगिरी चांगली आहे. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये आता पायचा अंतिम षटक 11 धाबा. कोण जिंकणार हा सामना आणि कोण पोहोचेल या साक्षी स्टार चषकाच्या सेमी फायनल मध्ये. राजधानीवरती भगवानी शान लागे, भगवानी शान लागे.